नमो नमः. कालच्या सत्रामध्ये आपण माहेश्वर प्रशंसा स्थल हे स्थल पाहिलं होतं. आज आपण हा माहेश्वर पुढे लिंगनिष्ठा स्थलामध्ये कसं पदार्पण करतो ते पाहू. आजच्या स्थलाचं नाव आहे लिंगनिष्ठा स्थल. माहेश्वर हा लिंगनिष्ठा म्हणजे लिंगाविषयी अनन्यसाधारण भक्तिभाव त्याच्या ठिकाणी निर्माण झालेला असतो, त्याला माहेश्वर असं संबोधलेलं आहे. म्हणून त्याने लिंगाचा कधीही त्याग करू नये. कितीही मोठे संकट आले, प्राण जाण्याची वेळ आली तरीसुद्धा त्याने लिंगाचा त्याग करू नये असं या ठिकाणी आचार्य नमूद करतात. तसेच कितीही मोठे संकट आले, कितीही मोठा नाश समोर आला तरीसुद्धा लिंगपूजा हे जे महाव्रत आहे त्याचा त्याग या साधकाने करू नये असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. याशिवाय लिंगपूजाम कृत्वा येन भुंजन्ति मानवः तेषां महात्मना हस्ते मोक्षलक्ष्मीरुपस्थितः. जे सद्भक्त लिंगपूजा केल्याशिवाय अन्नग्रहण करत नाहीत त्यांच्या हातामध्ये साक्षात मोक्षलक्ष्मी विराजमान असते असे या ठिकाणी आचार्यांनी विशेष सांगितलेले आहे. म्हणून धर्मोलिंगार्चनात्मक हा उद्घोष या स्थलामध्ये आलेला आहे की साधकाचा जर कुठला धर्म असेल तर ते केवळ इष्टलिंग, प्राणलिंग आणि भावलिंग या त्रिविध लिंगांची अर्चना करणे हाच त्याचा धर्म आहे. इतर ज्या भौतिक सुखांची प्राप्ती करून देणाऱ्या धर्मापेक्षाही हा धर्म मोक्षाचं साधन म्हणून या ठिकाणी नमूद केलेला आहे. जे महामाहेश्वर आपल्या जीवनाचा व्यवहार किंवा जीवनातील दैनंदिन व्यवहार पूर्णपणे लिंगार्पित भावनेने किंवा या लिंगपूजेच्या व्रतासह करतात ते साक्षात महामाहेश्वर होईल असं या ठिकाणी आचार्यांनी सांगितलेलं आहे. ज्यांचे मन या इष्टलिंग, प्राणलिंग आणि भावलिंग या ठिकाणी स्थिर झालेले आहेत ते साक्षात शिव होईल या कुठलाही संशय नाही. लिंगे यस्य मनोलीनम लिंगस्तुती पराच वाक् लिंगार्चन परो हस्तो सरुद्रो नात्र संशयः. ज्यांचे मन लिंगाच्या ठिकाणी लीन झालेले आहे, ज्यांची वाणी लिंगस्तुती करते आणि ज्यांचे हात नित्य लिंगपूजेमध्ये रत असतात तो साक्षात रुद्र होय असे या ठिकाणी आचार्यांनी सांगितलेलं आहे. जो सद्भक्त नित्य आनंदामध्ये म्हणजे इष्टलिंग, प्राणलिंग, भावलिंग यांच्या आराधनेमध्ये निगूढ आहे किंवा रत आहे तोच महामाहेश्वर होय असे या ठिकाणी आचार्यांनी सांगितले आहे.